नमस्कार, जय महाराष्ट्र. तर आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो आहे मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेसंदर्भामध्ये. या योजनेच्या अंतर्गत जवळपास 14,298 पुरुषांनी या योजनेच्या अंतर्गत फॉर्म भरला आणि लाभ घेतला. हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. मी अगोदर पण बोलले, मी आत्ताही बोलत आहे. तर या योजनेच्या अंतर्गत पात्र महिला आहेत बऱ्याच अशा, त्यांना लाभ मिळालेला नाही अजूनही. आणि माझा मुद्दा असा आहे की मी सर्व लाडक्या बहिणींच्या वतीनेच मी हे बोलतेय की ज्या पुरुषांनी लाभ घेतला तर त्यांना हा लाभ वितरण झाला कसं, ज्या एजन्सीला किंवा ज्या अधिकाऱ्यांकडं हे कॉन्ट्रॅक्ट दिलं त्यांनी हे फॉर्म अप्रुव्हल केले कसे. तर सरकारला नक्कीच मी या सर्व लाडक्या पात्र लाभार्थी महिलाच्या वतीने मी सरकारला विनंती करते की असे जेवढ्याही पुरुषांनी लाभ घेतलेला आहे आतापर्यंत, जेवढे हे पैसे लाटलेले आहेत, 21 कोटी रुपये हे लाटलेले आहेत या पुरुषांनी, तर यांच्याकडनं जे पैसे आहेत ना ते वसूल पण झाले पाहिजे आहे. ज्यांनी हे फॉर्म अप्रुव्हल केले त्यांची सुद्धा चौकशी व्हावी. अशी सरकार ह्याच्यावर काय कारवाई करेल काय नाही तो सरकारचा मुद्दा आहे, ते सरकार नक्कीच करणार आहे. पण नक्कीच आपल्याला वाटतंय की ज्यांनी फॉर्म अप्रुव्हल केले त्यांच्याकडे पण चौकशी व्हावी ना. आधार कार्ड पुरुषाचं आहे तर मग पात्र कसे काय झाले ते, हे थोडक्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर नक्कीच आपलं मत जे आहे ते कमेंटमध्ये व्यक्त करा. तुम्हाला काय वाटतं? धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.